राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात वनविभागाच्या जागेत 23 जानेवारी रोजी सायंकाळी एका अनोळखी माणसाचा मृतदेह आढळला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, संभाजी बडे आणि चालक शकूर सय्यद यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला, पण खुनाचा संशय येताच तपास वेगाने सुरू झाला. पहाटे मयताची पत्नी अनिता सुधाकर थोरातला भेंडा येथून ताब्यात घेतले. तिच्या माहितीवरून तिचा प्रियकर ज्ञानेश्वर सागरला साकूर मांडवा येथून अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केला. मयत सुधाकर किसन थोरात, वय 40 वर्षे, रा उक्कलगाव, ता श्रीरामपूर. अनिताचा ज्ञानेश्वरसोबत अनैतिक संबंध होते आणि सुधाकर हे त्यांच्यासाठी अडथळा ठरले. 22 जानेवारी सायंकाळी 7 वाजता ज्ञानेश्वरने सुधाकरला साकूर मांडवा येथून दवाखान्यात जाऊया असा बहाणा करून कणगरच्या वनजागेत नेले. तिथे उपरण्याने गळा आवळून खून केला आणि पळून गेला. राहुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताबडतोब जेरबंद केले. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे आणि पुढील तपास सुरूच आहे. ही घटना समाजाला इशारा देते. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी संपर्कात रहा. राहुरी प्रतिनिधी जालिंदर आल्हाट, JTV मराठी न्यूज.